पंचांचा ग्रीन सिग्नल येतो. विनायक आणि अनिल गोलंदाजा ट्रॅक गोलंदाज झालाय. दिनेश पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये होते. सुरुवात कोणता संघ इथे मात्र क्वालिफाय होतोय पाहूया. आजच्या दिवसा पहिलाच बॉल इथे चांगलं क्षेत्ररक्षण आहे. दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. स्ट्राईक रोटेत होती. एक धाव झाले. श्री गणेश झाला टीम उमरवली संघाचा. यावेळेस चांगला फाटका गॅप आहे तिथे. बॉल चाललाय सीमारेषा पार. रेप कवर एक्स्ट्रा मध्ये आलाय. या दुसऱ्या बॉल चौकार. पुढचा बॉल दिनेशचा. अनिल साठी पुढे इथे मात्र जागा भरून काढले. सरकावून केला. स्कोअर लेग क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. एकापेक्षा जास्त काय नसतं. चांगला थ्रो आहे. ऑन द स्टंप पाहायला मिळाला. आले एक धाव. यावेळेस हा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा गॅप आहे. क्षेत्ररक्षक धावतोय. लॉंग ऑफ रिझन मधून चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं जात आहे. अगदी दूरवरचा प्रवास केला आणि 2 धाव आपल्या संघासाठी वाचवल्या जातात. यावेळेस रिवर्स अटॅक केला. बॉलला फेकून दिलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे त्याच्या अवकाशाच्या बाहेर. बॉल चाललाय. आणखीन एक रिवर्सचा दमदार फटका. चौकार. इथे कॅचचा प्रयत्न नाहीये. बॉल चालला. ट्रॅव्हल झाला. पल्लटच्या डोक्यावरून. रन्स आले 4. बॅक टू बॅक दुसरा चौकार. ओव्हरचा शेवट गोड झाला. पहिलं षटक कंप्लीट झाले. 16 धावा धावफलकावर. पहिल्याच ओव्हरमध्ये 16 रन आल्यात. दुसऱ्या ओव्हरला होते सुरुवात. गोलंदाज ट्रॅक गोलंदाज आलाय मनीषला पाहतोय. मनीष आले गोलंदाज ट्रॅकवर. दुसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. डान्सिंग द ग्राउंड फेकून दिलाय. हवेच्या विरोधात खेळलेला हा लांब लचक षटकार. आणखीन एक खराब बॉल आहे. तिथे क्षेत्ररक्षक नाही आहे. क्षेत्र खाली आहे. आणखीन एक चौकार पाहायला मिळाला. 2 बॉल आणि 10 धाव खर्च केले जातात गोलंदाज मनीष कडून.
पुढचा बॉल लॉंग ऑफला केल्या क्षेत्ररक्षक आहे, चांगले फील्ड झाले, एकच धाव. आता मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते विनायककडे पाहतोय आपण. अनिलच्या बॅटमधून 3 बॉल 11 धावा आल्या आपण पाहतोय या ओव्हरमध्ये. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो, फिल्डिंग फिरवली जाते. पुढचा बॉल मनीषचा, रिवास करण्याचा प्रयत्न, बॅटची खडा, अंपायरचं बोट आकाशामध्ये आणि त्या विकेटचं पतन. पहिला विकेट मात्र इथे ग्राउंडच्या बाहेर जात असताना टीम पिंपरोली संघाचा अविनाश गोरे बाद. काशीनाथ चाललाय नवीन बॅट्समन मैदानात, काशीनाथला पाहतोय आपण. काशीनाथ आलाय मैदानावर, 27 धावा धावफलक लावल्या जातात एका गाड्याच्या मोबदल्यात. पुढचा बॉल गोलंदाज मनीषचा, यावेळेस हा बॉल खराब आहे, अगदी लेग स्टिकच्या खूप बाहेर फेकला जात आहे आणि बॉल आलाय वाईड. एक अतिरिक्त धाव 28 या आकड्यावर, एक विकेट. टीम पिंपरोली संघाचा नवीन बॅट्समन स्ट्राईकला पाहतो, 1 डाऊन आलाय काशीनाथला. बघा कशा प्रकारे मात्र इथे क्षेत्ररक्षण केलं जाईल, कशा प्रकारे बॉल फेकला जाते. पुन्हा एकदा बॉल वाईट आहे, आणखीन एक धाव खर्च केली जाते. वारंवार मात्र अतिरिक्त धावा धावफलकावर ॲड केल्या जातील. टीम पिंपरोली संघाच्या खात्यात 2 बोनस दिले गेलेत गोलंदाज मनीषच्या माध्यमातून. 29 धावा. डान्सिंग द ग्राउंड पुढे सरकावून केला, लांब ठेवलाय बॉलला, स्विंग अँड मिस. बॉल पडल्यानंतर हलकासा टर्न झाला आणि त्यानंतर डायरेक्ट कीपरच्या हातात आलाय डॉट बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज मनीष सज्ज. हा वेळेस आणखीन एक अवांतर धाव आणि आणखीन एक वाईट बॉल. पुढचा बॉल यावेळेस पंच केलाय, फटका चांगला आहे, दर्जेदार फटका पाहायला मिळतोय आणि आलाय चौकार. ओव्हरचा शेवट गोड झाला, चौकाराने धावफलकावर धावा झाल्या. टीम पिंपरोली संघाच्या 34 धावा आणि त्यात 2 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या जातील. येणारे बॉल 12 आणि बनवायचे आहेत 38 धावा, 37 धावा बनवायचे क्षमा असावे. 12 बॉल मध्ये 37 ची गरज.
पहिलाच बॉल जोरदार अपील केली जाते टीम पिंपलोली संघाकडून गुमराह करण्याचं काम केलं जातं पंचांना. 37 धावेची गरज आहे 12 बॉल मध्ये. आपण पाहू शकाल दिनेशला यावेळेस बॅटचा टो लागला आहे. डोक्याची घंटा आहे. डायरेक्ट हिट आणि इथे दांडी उखडली आहे. काय निशाणा आहे गोल्डन डकची शिकार. दिनेश मात्र इथं बाद झालाय. अशा अपेक्षा होत्या टीम खरवई संघाला, परंतु इथे मात्र विकेट. पुढचा बॉल बाजारसाठी रिवर्स अटॅक केला आहे. इथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. बॉलला अडवलंय. उचलायला फेकेल तोपर्यंत 2 धाव मात्र पूर्ण केल्या जातात. पुढचा बॉल विनायकचा. यावेळेस फटका दमदार आहे. फेकून दिलाय. स्लॉट मध्ये आलाय. रन स्मिती 6. धमाकेदार षटकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा बादल स्ट्रायकिंग एंडला. रिवर्स दुधारी तलवारीचा वापर आणि इथे निसटलाय आणि 1 रन मात्र पूर्ण केले. साधा सोपा झेल होता. घ्यायचा होता. ड्रॉप झाला आणि इथे मात्र बादलला मात्र जीवदान मिळालंय. पुढचा बॉल स्ट्राईकला आता ऋतिक आलाय. इथे मात्र धाव नाही. आता बॉल आहे. ओव्हर मात्र समाप्त झाले. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा लावल्या गेल्यात एका गाड्याच्या मोबदल्यात. अनिल आलाय मैदानात. पाहूया. पहिल्या बॉल पासून मात्र षटकार चौकाराला सुरुवात करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. आणि पहिलाच बॉल इथे रिवर्स अटॅक केला होता. अत्यंत या फटक्यांची गरज नाही आहे. सर्व बॅटने धावा येत आहेत. बनवाव्या लागतील बादलला. अगदी दिनेश बाद झाला त्यानंतर थोडासा संकट आला टीम खरवई संघावर. मागच्या 2 मॅच पाहिल्या तर अगदी 1 साइड दिनेशने जिंकून दिला. त्यानंतर अगदी यावेळेस दिनेश बाद झाला. थोडासा बॅकफुटवर आलाय टीम खरवई संघ. जबाबदारी घ्यावी लागेल बादलला. 5 बॉल कशा प्रकारे खेळ केला जातो या 5 बॉल मध्ये. हा फटका इथे फसलाय परंतु एकदा पूर्ण दुसऱ्यासाठी निघालाय. आणि इथे मात्र विकेट.
मोचवाडी टीमचा कॅप्टन, पादीपाडा टीमचा कॅप्टन आणि कानोर टीमचा कॅप्टन. तर व्यासपीठावर यायचा, स्टेजशी संपर्क साधायचा आहे. मोचवाडी टीमचा कॅप्टन, कानोर टीमचा कॅप्टन, पादीपाडा टीमचा कॅप्टन आणि गोरेगाव टीमचा कॅप्टन. तर लवकर या, फास्ट या मित्रांनो. 4 टीमचे कॅप्टन लवकर यायचं आहे.